फार औपचारिकता पाळण्याची काही मला फार आवश्यकता वाटत नाही आणि ती झूल अंगावर घेणंही मला कोणी परिचय करून दिला की चेहऱ्यावर कुठले भाव आणावे हेच मला कळत नाही. तेव्हा मी अनवरला म्हणालो की माझी ओळख मीच करून देतो, कारण विजय दिवाण 2 आहेत आणि त्यातले एक विजय दिवाण फार प्रसिद्ध आहेत, औरंगाबादचे पर्यावरण तज्ज्ञ. तर तो मी नव्हे, मी विनोबांचा कार्यकर्ता आहे. आणि अनवरने विनोबांविषयी जे काही अप्रिय गोष्टीविषयी विनोबांच्या आहे त्यातली एक राहून गेली, ती आपली सांगून टाकतं, ती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. त्याच्यातही विनोबांची भूमिकेमुळे विनोबांना जसं इमर्जन्सीमध्ये सरकारी संत म्हटलं तसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये विनोबा की वानरोबा असा लेख अत्र्यांनी लिहिला. आणि नंतर पु ल देशपांड्यांनी आम्ही सूक्ष्मात जातो असा 75 सालचा लेख तुम्ही पाहिला असेल, मला वाटतं खिल्ली नावाच्या पुस्तकात तो समाविष्ट आहे. खिल्लीमध्ये आहे. तर अशा विनोबांचा मी कार्यकर्ता. मी आधीच सांगून टाकतो की मी सरकारी संताचा चेला आहे, म्हणजे समोरचा पुन्हा माझ्या या गोष्टीकडे येत नाही. यांनी सांगितल्या जी माहिती आहे ती ठीक आहे. रवीश कुमारने माझी मुलाखत घेतली, त्यामुळे मला जरासं काय प्रसिद्धी मिळाली, कारण उन्हामध्ये एक प्रकरण घडलेलं तुम्ही मला जिग्नेश मेवानीने ते एका याच्यात दलितांना मारलेलं मेलेल्या गुरांचं. तर मी गेली कैक वर्ष मेलेली गुरं सोडवतो आहे, समजा का. आणि ते जाती अंतासाठी करतो आहे. त्यातलं अर्थशास्त्र फार मोठं आहे, त्यातून पैसे मिळवता येतात. आमचे रमाकांत त्यांचे यांनी नाव सांगितलं, ते अक्षरशः कोट्याधीश झाले ते मेलेली गुरं सोडून. इतका पैसा त्याच्यात आहे. पण शेवटी प्रतिष्ठा नसल्यामुळे हा प्रश्न आहे. त्याच्यावर मी एक पुस्तकही लिहिलेलं आहे. तर ठीक आहे. मग तो सगळा माझा काही पुस्तक आहे माझ्या नावावर 2-4, पण ते काही तो सगळा भूतकाळ मानायचा आणि शिळ्या कढीला किती ऊत आणायचा याचा एक प्रश्न असतो, नाही का. तर आता मी समाजवाद्यांच्या भाषेत सांगायचं तर मी मठी सर्वोदयी आहे. एका मठात राहतो. तर मी गागोद्याला राहतो. तर ठीक आहे. आजच्या सद्य परिस्थितीविषयी बोलायला मला सांगितलेलं आहे आणि आजच्या परिस्थितीविषयी फार बोलता येईल किंवा न बोललेलं बरं अशी स्थिती आहे आज. पण तरीही ह्या स्थितीचा काहीतरी मी विचार करत असतो. तर आजच्या परिस्थितीची तुलना करायची तर ते उत्तर पेशवाईशी करता येते. उत्तर पेशवाई ही अत्यंत जाचक अन्यायकारक झाली. याचं कारण असं होतं की राज्यसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्ता एकवटलेली होती. ह्या तिन्ही सत्ता जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा ती जाचक होतात. आज तीच उत्तर पेशवाईसारखीच आजची स्थिती आहे की राज्यसत्ता नमस्ते सदावत्सल्यांच्या हातात येऊन पडलेली आहे. अर्थसत्ता ही अंबानी अदानीला घेऊन त्यांच्याच हातात आहे. आणि भागवत धर्माचा प्रस्थ चालल्यामुळे धर्मसत्ता ही त्यांच्याचकडे आहे. तर उत्तर पेशवाई आणि आजची स्थिती ही समान आहे की ह्या तिन्ही सत्ता एकत्र आल्यामुळे उत्तर पेशवाई जशी ती जाचक होती तशी ती आजही ती सत्ता हे होते आहे, जाचक झालेली आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्यसत्ता आणि अर्थसत्ता आहे ना ही हिसकावून घेता येते.
भीमा कोरेगावच्या लढ्यात असेल हां, किंवा आता ही सत्ता जी आहे ही जाणार आहे, 29 साली जाईल, ती घेता येईल आपल्याला. अर्थसत्ता आणि राज्यसत्ता हिसकावून घेता येते. प्रश्न उरतो तो धर्मसत्तेचा आहे. धर्मसत्ता ही एका विशिष्ट जातीच्या हातात आहे आणि ती ब्राह्मणांच्या हातात आहे. ती तुमच्या हातातून, ती राज्यसत्ता आणि अर्थसत्ता जरी त्यांच्या हातातून गेली तरी धर्मसत्ता त्यांच्या हातातून जाणार नाही आहे. ही अगदी पक्की गोष्ट आहे यातली. तेव्हा राहुल गांधींच्या बरोबर आपण जाऊन ह्या 2 सत्ता उद्या आपण हिसकावून घेता येतील आपल्याला. पण या धर्मसत्तेचं काय करायचं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि आजची जी लढाई आपली आहे, आपल्याला असं वाटतं की आर्थिक याच्यामध्ये मैदानात ती लढली जावी, पण मोदी काही ती आर्थिक मैदानात ती लढाई लढतच नाही आहे. हां, प्रत्येक वेळेस एक असे येतं, आपला नोटबंदीपासूनचा आजपर्यंत आता झालेला ट्रम्पशी झालेले करार असतील, आपण त्या विषयावर त्यांना ओढण्याचा प्रयत्न करतो आहे, पण प्रत्यक्षामध्ये तसं काही होत नाही. उलट आपणच त्यांच्या धर्माच्या मैदानात आपल्याला उतरावं लागतं आहे. राहुल गांधी असतील किंवा आपचे केजरीवाल असतील, यांना देखील त्या मारुतीच्या मंदिरात जावं लागतं आहे, कुठेतरी गंगा स्नान करावं लागतं आहे. तर ते आपल्याला त्यांच्या मैदानात ओढतात आणि त्या मैदानात आपला विजय होणं शक्य नाही आहे परिवर्तनवाद्याचा. ही जे ह्या मैदानात आपण ज्यांना आणू इच्छितो आहोत त्या मैदानात ते येत नाही आहे आणि त्यांच्या मैदानात आपला विजय होणं शक्य नाही आहे. याचं कारण आहे की धर्मसत्ता भागवतांच्या हातात आहे. आणि आपल्याला जे वाटतं आहे की ही राज्यसत्ता उलटवल्यानंतर ही धर्मसत्ता समाप्त होईल, तसं काही एक होणार नाही आहे. ही सत्ता कायम राहते. हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मी त्या अंगानेच बोलणार आहे की हे काय आहे. याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वोदयी आहोत आणि विनोबांनी गांधी हत्येनंतर 1.5 महिन्याच्या आत सर्वोदय समाजाची स्थापना केलेली आहे 15 मार्च 1948 रोजी. आणि या स्थापनेच्या वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र बाबू आपले राष्ट्रपती, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण हे सगळे उपस्थित होते. आणि त्या भाषणामध्ये विनोबांनी काय जे सांगितलं ते आजपर्यंत इमर्जन्सीच्या बाबतीत मी बोलेन किंवा लोकसत्तेमध्ये 26 तारखेला 26 जूनला 50 वर्ष झाली म्हणून मी एक लेखही लिहिलेला होता तो बहुतेक आणीबाणीच्या संदर्भामध्ये. तर आमची भूमिका अगदी पक्की आहे. आणीबाणीचा मी समर्थक आहे उघडपणे आणि त्याचं कारण जयप्रकाशजींचा विरोध असा बिलकुल नाही आहे ना विनोबांचा आहे, पण तो मी बोलेन. त्या स्थापनेच्या भाषणामध्ये 75 वर्षापूर्वी विनोबा काय म्हणालेले होते हे तुम्हाला मी त्यांच्या शब्दात ऐकवतो. पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद यांच्या समोर विनोबांनी भाषण दिलं आणि ते म्हणाले, ही RSS संघटना इतक्या व्यापक प्रमाणात फार कुशलतेने पसरवण्यात आली आहे की त्याची पाळेमुळे फार खोलवर पसरलेली आहेत. हे 1948 सालचं भाषण आहे.
ही RSS संघटना अगदी फॅसिस्ट पद्धतीची आहे. त्यात मुख्यतः महाराष्ट्राच्या बुद्धीचा उपयोग झाला आहे. पंजाबमध्ये काम करीत राहो अथवा मद्रासमध्ये सर्व प्रांतांचे त्यांचे मुख्य सल्लागार आणि संचालक बहुतेक महाराष्ट्रीय असतात आणि बहुधा ब्राह्मण असतात. गोवाळकर गुरुजी देखील ब्राह्मण आहेत, हे विनोबा लिहितात, सांगतात, बोलतात ते भाषणामध्ये. या संघटनेचे लोक अन्यांना विश्वासात घेत नाहीत. गांधींचा नियम सत्याचा होता, RSSचा नियम असत्याचा आहे. असत्य हे त्यांचे टेक्निक आणि त्यांच्या फिलॉसॉफीचा भाग आहे. एका धार्मिक पत्रिकेत मी म्हणजे विनोबांनी गोवाळकर गुरुजींचा एक लेख वाचला. त्यात लिहिले होते की हिंदू धर्माचा उत्तम आदर्श पुरुष अर्जुन आहे. त्याला आपल्या गुरुजनांविषयी आदर व प्रेम होते. त्याने आपल्या गुरुजनांना प्रणाम केला आणि त्यांची हत्या केली. नथुरामच्या संदर्भात ते तुम्ही लक्षात घ्या. अशा तऱ्हेची हत्या जो करेल तो गीतेतील आदर्श पुरुषाच्या लक्षणाप्रमाणे स्थितप्रज्ञ आहे. मनुष्य जर पूज्य गुरुजनांची हत्या करू शकला तर तो स्थितप्रज्ञ होतो. हे गोवाळकर गुरुजींच्या गीतेचे तात्पर्य आहे. सांगायची गोष्ट अशी की ही RSS जमात फक्त दंगाधोपा करणारी नाही, फक्त उपद्रववाद्यांची जमात नाही, तर ती फॅसिस्ट फिलॉसॉफरची जमात आहे. त्यांचे एक तत्त्वज्ञान आहे आणि त्यानुसार निश्चयाने ही कामे करतात. धर्मग्रंथांचा अर्थ लावण्याची त्यांची एक खास पद्धत आहे. हे विनोबांनी 75 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आणि त्यानुसार आम्ही आजपर्यंत चाललेलो आहे. ज्या आणीबाणीच्या संदर्भामध्ये विनोबांना सरकारी संत म्हटलं आणि ते एकटे आणि बाकीचा सगळा भारत एका बाजूला अशी एक स्थिती असताना आमच्यातही फूट पडली. तुम्हाला कल्पना असेल तर सर्वोदयामध्ये ती फक्त विनोबांमुळे, थोडा वेळ घेईन मी नंतर ये, पण CPI आणि CPM सारखं किंवा समाजवादी आणि PSP सारखी आमची फूट झाली नाही. आम्ही सांधल्या गेलो. ह्या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना भेटायला विनोबांना भेटायला इंदिरा गांधी आलेल्या होत्या आणि 6 महिन्याने, आणि विनोबांनी त्यांना सांगितलं की ज्या संघटनेवर बंदी नाही आहे किमान त्या कार्यकर्त्यांना जेलमधून सोडून द्या, एवढं तरी तुम्ही करा. आणि आता 6 महिने झालेले आहेत तर आणीबाणी उठली पाहिजे. यावर इंदिराजी विनोबांना अशा म्हणाल्या की जोपर्यंत जयप्रकाशजी RSSचा हात धरून हे आंदोलन करत आहेत तोपर्यंत परिस्थितीत काही बदल होणार नाही. यावर विनोबा एक शब्द बोलले नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आणीबाणीमध्ये RSSला अमृत पाजल्या गेलं. आजची जी सत्ता आलेली आहे ना ही, ते त्याची फळं आहेत असं आमचं पक्कं मत आहे. हे आवडणार नाही तुम्हाला, कळलं, पण JP आंदोलनाचं हवा आपल्या शिडामध्ये घेण्याची ताकद ना समाजवाद्यांनी दाखवली ना परिवर्तनवाद्यांनी दाखवली. ती जयप्रकाशजींच्या आंदोलनातली हवा असेल किंवा अण्णा हजाऱ्यांच्या काळातली हवा असेल, ती त्यांनी आपल्या शिड्यात घेतली आणि 2च्या आत ते 400 लोक झाले. हे सगळं यासाठी लक्षात घ्यायचं आहे की विनोबांवर जे लोक टीका करत आजपर्यंत आलेले आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं की विनोबांनी बरोबर भूमिका घेतलेली होती. ती त्यांच्या 48च्या भाषणाशी सुसंगत अशी भूमिका आहे आणि ती आम्ही आजही चालवत आहोत की आमचा शत्रू कोण आहे हे आम्ही पक्का ठरवलेलं आहे, तो RSS आहे. आपण सगळे परिवर्तनवादी आज भारत जोडोच्या आंदोलनात सगळे एकत्र आहोत. काही थोडेफार आपले
वैचारिक मतभेद असतील, CPIचे असतील, CPMचे असतील, समाजवाद्यांचे असतील, सगळ्यांचे असू शकतात. पण तरीही आज राहुल गांधीच्या बाजूने उभं राहून आपण त्यांचा पराजय करणार आहोत आणि करूच, याच्यात काही शंका नाही आहे. समजा का? पण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपचा पराजय केल्याने RSSचा पराजय होईल हे शक्य नाही आहे. समजलं का? ते शक्य नाही आहे. ही गोष्ट आपण यासाठी लक्षात घेतली पाहिजे की हे विनोबांनी जे मार्ग दाखवलेले आहेत त्याची खूप उपेक्षा झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेसही हेच झालं. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेसमध्ये विनोबांनी सांगितलं की मी जय जगतचा नारा देतो आहे, मी ह्या भानगडीत पडणार नाही. मी जय जगतचा करत असताना आज भाषेचं काय? आता थोड्या वेळाने विनोबा म्हणत होते की भाषा ही मानवनिर्मित आहे, वाणी ही ईश्वर निर्मित आहे. भाषा बदलत राहते, तिच्यासाठी एवढा गोष्ट करण्याची काही गरज नाही आहे. वाणी नीट ठेवा, वाणी शुद्ध ठेवा. भाषा मानवनिर्मित आहे, ती बदलत राहते. हे न समजता विनोबांना मग अत्रे होते, पु ल देशपांडे होते आणि अत्र्यांचा तो ब्रह्मचारी पिक्चर बहुतेकांनी पाहिला असेल, काही मला माहिती नाही. तर ठीक आहे, आम्हाला आजही मला मठी सर्वोदय म्हणतात. फक्त आता गांधीजींची विधवा म्हणत नाही, तो शब्द आता बहुतेक गेलेला दिसतोय. पण विनोबांची भूमिका बरोबर होती, ती काळाच्या पुढची होती. तुम्हाला तात्कालिक गोष्टी हव्या होत्या. दूरगामी पाहण्याची जी एक दृष्टी लागतो की RSSला अमृत पाजून होणार काय होतं, इमर्जन्सीमध्ये काय झालं काय, त्यातून ही सत्ता आली आणि त्यांनी जयप्रकाशजींना भारतरत्न त्यांच्या काळात गेलेला आहे. आणि आता तर ते असे सांगतात आहे की ते पहिला स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे नेते आमचे जयप्रकाशजी होते. अहो, तुमचा काय जयप्रकाशजींशी संबंध आहे? तुमचा काय विवेकानंदांशी संबंध आहे की वल्लभभाईंशी संबंध आहे? काही नाही आहे. यांच्याकडे कोणी नसल्यामुळे भगवा रंगाचा डबा घेऊन ते ज्याला त्याला पोचायला निघालेले आहेत. तर हे सगळं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ही परिस्थिती आपल्याला समजून घेतली पाहिजे की आपली आजची लढाई ही राजकीय आणि आर्थिक क्षेत्रापेक्षा देखील धार्मिक क्षेत्रामध्ये अधिक आहे आणि आजचं सरकार तेच करतं आहे. समजलं का? आता या नेपाळला प्रश्न झाल्याबरोबर त्यांनी पुन्हा हेच आपल्यावर उलटवलं की इथले काही लोक त्या नेपाळसारखा आम्हाला घालवण्याचा प्रयत्न करतात आहे, कारण नेपाळ हिंदू राष्ट्राकडे जाण्याची एक चळवळ तिथेही सुरू आहे. विशेषतः परिवर्तनवाद्यांची, आपल्यासारख्यांची एक गोष्ट अशी घडली आहे की धर्माच्या बाबतीत आपण भूमिका घेतली नाही. एक काळ असा होता की सगळे समाज घ्या, ब्राह्मण समाज घ्या, सत्यशोधक समाज घ्या, प्रार्थना समाज घ्या, सर्वोदय समाज घ्या, यांनी कोणीही धर्मही नाकारला नाही आणि ईश्वरही नाकारला नाही. महात्मा फुलांनी निर्मिक म्हणून त्याचा स्वीकार केला. विठ्ठलरामजी शिंद्यांनी प्रार्थनाची प्रथा सुरू केली. न्यायमूर्ती रानाड्यांनी आमच्या मुंबईमध्ये प्रार्थना समाज, आजही हॉल होता, आता ते तुटलं ते सगळं आमचं. पण त्यांनी देखील धर्म आणि धर्मसुधारणामध्ये ह्या लोकांनी आपली ताकद पूर्ण ओतली. विनोबांनी देखील ती ओतली. आज काय झालं आपली गोची तिथेच आहे की आता धर्मसुधारणा जवळजवळ संपलेली आहे, कोणी करायला तयार नाही आहे. आणि मी जर धर्माची गोष्ट करू लागलो तर लगेच माझ्यावर RSSचा शिक्का टाकून हा विजय आता काहीतरी मंदिर बिंदिर सांभाळतो आहे असं म्हणून त्याला बाजूला केल्या जाते.
ही जी धर्म सुधारणेची गोष्ट होती, सामाजिक सुधारणा या धर्म सुधारणेच्याच अंगाने ह्या देशात करता येईल, हे लोकमान्य टिळकांपासून रानडे आणि फुलांपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. पण आपण ती गोष्ट टाळली. मी हे म्हणणार नाही, दोन्ही डॉक्टर डॉक्टर लागू असतील किंवा डॉक्टर दाभोलकर असतील, यांनी धर्म नाकारला, ईश्वर नाकारला असं काही म्हणण्यासारखं नाही आहे. पण ईश्वराला रिटायर करा आणि अंधश्रद्धाच्या गोष्टी शेवटी येऊन त्या धर्माशी जोडल्या जातात. त्यामुळे आपल्यावर एक ठपका बसलेला आहे की हे नास्तिक लोक आहे, हे धर्म मानत नाही आहे, हे धर्मही मानत नाही आहे, ईश्वरही मानत नाही आहे. ठीक आहे, आपल्यापुरतं झालं असेल तर बात वेगळी होती. अनवर मला थोडं सांगू शकेल, माझी चूक असेल तर मी कबूल करून घेईन. पण त्यावेळेस मी अनिल अवचटांचं हमीद नावाचं पुस्तक वाचलं आणि मला वाटलं की हे त्यांनी लिहायला नको होतं. हमीद दलवाईंची आपली भूमिका व्यक्तिगत पातळीवर जी असेल ती असू दे, अल्ला मानो, कुराण मानो, न मानो, पण त्याचा परिणाम मला वाटतं हमीद या पुस्तकाने एक असा झाला की यांच्याबरोबर येणारे मुस्लिम देखील काफिर आहेत. आणि माझी आठवण बरोबर असेल असं मी मानतो, मला उत्तर प्रदेशच्या आमच्या एका मित्राने सांगितलं की अरे ते हमीद पुस्तक उर्दूत झालेलं आहे. बरोबर आहे? हो, उर्दूत किंवा हिंदीत असेल. तर आपली प्रतिमा आता अशी आहे परिवर्तनवादाची, कानफाट्यासारखी. कानफाटा नाव पडलं की कानफाट आहे. तर हे सगळे हे बसलेले हे सगळे नास्तिक आहेत, यांना देवबीशी काय लेनदेन नाही आहे. मग तुम्ही नास्तिक आता आमच्या धर्मामध्ये तुम्ही हस्तक्षेप कशाला करता? आम्ही काय रामाची मंदिर बांधू नाही तर नाही बांधू, तो आमचा प्रश्न आहे, अशी ती भूमिका होऊन जाते. आणि इथे मात्र आपण बॅकफूटवर फेकल्या जातो आहे. तर महर्षी शिंदे असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, महात्मा फुले असतील, अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं असेल पण धर्म नाकारला नाही ना. पण परिवर्तनवादी लोकांना धर्म याची आता एलर्जी झाली आहे. आणि हा संपूर्ण समाज जो आहे तो धार्मिक आहे ना बाबा. आणि तो धर्म आम्हाला मंजूर नसेल कदाचित, तर त्याच्यात सुधारणा करण्याची गोष्ट तर सगळ्यांनीच केली. गांधीजींनी नाही केली? केली नाही ही गोष्ट. मग आपण का करतो आहे? हे पहा, एक लक्षात घ्या, मी एका गोष्टीविषयी बोलणार आहे कारण तो विनोबांशी संबंधित आहे आणि केवलानंदांशी तो संबंधित गोष्ट आहे. आता केवलानंदांविषयी मला थोडं मला कंटाळा आला तर टाळा वाजवायच्या, वेळ झाली तर यांनी घंटी वाजवायची, आवडलं तर मेलेली गुरं सोडवायची, तरच जाते अंत होईल. आणि ते मी शिकवेन तुम्हाला. तर गोष्ट काय आहे की धार्मिक सुधारणा केल्या गेल्या. तुम्हाला मी एक सांगतो किती अंगाने ती केल्या गेली. गणपती हा एक मात्र असा देव, तुम्ही देवीला काय करू शकत नाही. ते तुम्ही करायला बसला तर तुम्हाला बाहेर ठोकून काढते. पण गणपती मी पाहिल्यापासून तो शिवाजीच्या रूपात मी पाहिलेला आहे, लोकमान्य टिळकाच्या रूपात पाहिलेला आहे. अजित वाडेकरने जेव्हा हे जिंकली ना मॅच, तेव्हा गोरेगावला क्रिकेट खेळणारा गणपती देखील आम्ही पाहिलेला आहे. तुम्ही जर यांचं सदानंद मोऱ्यांचं लोकमान्य ते महात्मा हे पाहिलं असेल पुस्तक, तर त्याच्यात काही फोटो आहे आणि काही याच्यावर येतात आमच्या लालबागच्या राजाचे असतील. तर तो गांधींच्या वेशात आहे, तो चरखा चालवणारा. तर ह्या अंगाने त्यांनी धार्मिक सुधारणेमध्ये हात घातला ना. देवाला काय असं केलं जातं काय? देवाला गांधींचे चष्मे लावले, जिरे टोप घातला, पण ते गणपतीच्या बाबतीत केलं जातं.
आणि तिथे कोणाच्याही भावना दुखावल्या जात नाही. पण आम्ही चरखा चालवणारा जो गांधी त्यावेळेस बसवला गेलेला तो आम्ही चालवला नाही. तो गणपती बसवणं हे आमच्या म्हणजे गणपती बसवला तर विजय एका दिवसामध्ये RSS वाला होऊन जातो. तर ह्या ज्या धार्मिक सुधारणा होता त्या केल्या. मी स्वामी केवलानंदांचं चरित्र लिहिलेलं आहे. हे स्वामी केवलानंद आहेत ना, यांनी जी फौज उभी केली ना ती आज आम्हाला कामी येणारी आहे. त्यांच्याकडे जे दाढीवाले भगवे कपडे घालणारे आणि काय रामदेव बाबा आणि काय श्री शंकर वगैरे असतील, हे धार्मिक लोक नाही आहे. यांना धर्मातलं काही कळत नाही आहे. धर्मातलं कळणारी फौज महात्मा गांधींनी आणि ह्या केवलानंद सरस्वतींनी आपल्याकडे दिलेली आहे आणि तिचा आपण आज नीट उपयोग करून घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. स्वामी केवलानंद सरस्वती हे वाईचे आहेत आणि यांचे 3 शिष्य आहे. या 3 शिष्यातल्या 2 शिष्यांना भारतरत्न मिळालेला आहे आणि एका शिष्याला पद्मविभूषण मिळालेलं आहे. एक आहे आचार्य विनोबा भावे, दुसरे आहे पावा काणे ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे आणि तिसरे आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ज्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. केवळ भगवे कपडा घालणारा हा मनुष्य आणि याच्या पाठी आपण जायचं नाही, ही भूमिका आपल्याला घातक होणार आहे. हे त्यांची माणसं आहेत आणि ह्या केवलानंदांना भेटण्यासाठी 1920 साली महात्मा गांधी वाईला गेलेले आहे आणि ज्या दिवशी अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न धर्माच्या चौकटीत सोडवण्याचा प्रश्न गांधींकडे आला तेव्हा येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधींनी केवलानंदांना बोलवलं. केवलानंदांबरोबर पावा काणे आले, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आले आणि नागपूरचे तुम्हाला माहिती असतील तर हे दफ्तरी केशवराव दफ्तरी हे वेदसंपन्न अशी माणसं होती आणि ज्यांनी धर्मसुधारणा केली. केवलानंदांनी धर्म परिषद केली आणि धर्मसुधारणा सुरू केली. शेवटी आपल्या देशामध्ये कुठलीही चळवळ करायची असेल तर प्रथम आपल्या जातीपासून ती करावी लागते, त्याला काही इलाज नाही आजही. तर ब्राह्मणांमध्ये काय चित्पावन देशस्थ कऱ्हाडे बिऱ्हाडे ते सगळे एकत्र यायला पाहिजे असं त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी विधी निर्माण केले आणि महिनाभर चालणारे विधी फक्त 2 दिवसावर आणले. त्याच्यासाठी त्यांनी विधी निर्माण केले. तुम्हाला लक्षात येईल की महात्मा फुल्यांनी देखील आपले विधी निर्माण केलेले आहे लग्न कार्याचे. गांधीजींनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, परचुरे शास्त्री आणि काकासाहेब कालेलकरांना सांगून लग्नाचे विधी तयार केलेले आहे. हे ह्या सगळा धर्मसुधारणा कोणी करायला पाहिजे होत्या? ते का केवलानंदांचं काम होतं? पण केवलानंदांनी शंकराचार्यांचे अधिकार त्याला न विचारता आपल्या हातात घेऊन टाकले आणि धर्मसुधारणा सुरू केली. पहा, हे काम होतं शंकराचार्यांचं आणि ते म्हणाले असते की हा कोण आला टिकोजी, धर्माच्या गोष्टी आम्ही करणार, शंकराचार्य करतील 4 देशाचे, पण ते त्यांनी केलं. हे आहे केवलानंद. केवलानंदांची एक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की जेव्हा सोमनाथाच्या प्राणप्रतिष्ठेचा वेळ आली तेव्हा हे ठरलेलं होतं वल्लभभाईंनी की सोमनाथाचं मंदिर हे सगळं जाती धर्मांना खुलं राहील. त्याबरोबर त्याची प्राणप्रतिष्ठा करायला कोणीही आलं नाही. तेव्हा गांधीजींच्यामुळे वल्लभभाई असतील यांना
जे नाव सुचलं ते होतं केवलानंदांचं. आणि केवलानंदांनी आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्याची प्राणप्रतिष्ठा केली. हे केवलानंदांचं काम गागा भट्टाच्या तोडीचं आहे. जेव्हा कोणीही राज्याभिषेक करायला तयार नव्हता तेव्हा कोणीतरी गागा भट आला, तसंच केवलानंद आले. ह्या केवलानंदांनी आपल्याला एक एवढी मोठी फौज करून दिलेली आहे की केलं दफ्तरी असतील, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असतील, विनोबा असतील, भारतरत्न पावा काणे असतील, हे खरे धर्माचे अधिकारी पुरुष आहे. आणि केवलानंदांनी सगळ्यात मोठं जर कुठलं काम केलं असेल आणि ज्या आजही चाललेलं आहे ते आहे धर्मकोशाचं काम. धर्मकोश ही एक अशी चीज आहे की धर्म म्हणजे केवळ काय कर्मकांड नाही आहे, ते तर आहेच काय म्हणजे लग्न वगैरे, पण याच्यात न्यायसंस्था येते. याच्यामध्ये तुमचे अधिकार काय आहे हे येतात. म्हणजे महात्मा फुलांच्या सावित्रीबाईंनी मडकं घेतलं, याला अधिकाराचा प्रश्न येतो. जो मडकं घेतो त्याला इस्टेटीचे अधिकार प्राप्त होत असतात. मडकं नुसतं मडकं घेणं नसतं. तर हे सगळं कशात आहे? हे सगळं आहे धर्मामध्ये. आणि ह्या धर्मकोशाची मांडणी म्हणजे 3000 वर्षामध्ये धर्मामध्ये कसे परिवर्तन होत गेले हे केवलानंदांनी गेल्या 11,000 पोथ्या आजही वाईमध्ये आहेत. महाभारत, रामायण, वेद, पुराण, स्मृती याच्या अंगांनी हे सगळं केल्या गेलेलं आहे. आणि हे आपण ही फौजच आपण सोडून दिली. आज आपल्याकडे धर्माच्या बाबतीत गांधीजींना निदान एवढे लोक तरी भेटले. आज आपल्याला एकही मनुष्य आपल्या बाजूने उभा राहत नाही आहे ना आपल्याकडे आहे का. आपण ती अशीच गोष्ट करत राहिलेलो आहे. तर हे धर्माच्या आज आपली लढाई जर धर्माच्या याच्यात करायची असेल. आता मी परवा काय आव्हाडांनी काहीतरी हे झाले का मनुस्मृती, हां असं काहीतरी वाचलं मी स्टेजवर. आंबेडकरांनी मनुस्मृती झाली, ती आज 25 साली पुन्हा जावी लागते. याचा अर्थ ती पुन्हा जन्माला येते. तर रावणाचे नुसते शिरच्छेद करून चालणार नाही आहे ना, त्याची नाभी कळली तरच तो मरणार आहे. तर मनुस्मृती झाल्याने प्रतिकात्मक तुम्ही करत बसा, त्याला काय आमचा काय प्रश्न नाही आहे. पण विनोबांना अजून एका बाबतीमध्ये झोडला गेलेला आहे. आणि ठीक आहे, आज तेच आमच्या बाजूने आहेत आणि तोच विद्वान मनुष्य आहे. आणि जो आमच्या बाजूने आहे ते आहे आह साळुंखे. आह साळुंख्यांनी विनोबांना मनुस्मृतीचे समर्थक म्हणून ते पुस्तकच आहे मला वाटतं त्यांचं. हां, पण तुम्ही एक लक्षात घ्या की मनुशासन विनोबांनी लिहिलं. त्यातला जो सगळा कालबाह्य भाग आहे तो सगळा गाळून टाकला आणि अक्षरशः ते 80 पानाचं पुस्तक आहे. समजलं का? हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेडकरांनी मनुस्मृती जाणं काय आणि विनोबांनी त्यातला असार भाग काढून टाकणं काय, हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत. हीच पद्धती आपल्याला की आज विनोबांनी समजा ते 80 पानात केलं असेल, आज मी त्यातले अजून काही काढून ते 50 पानं करेल आणि कदाचित AI आल्यावर त्यातले सगळे पानच नाहीशी होईल आणि ती मनुस्मृती नाहीशी होईल. पण ती जाळून होणार नाही. जाळून कशी काय होणार ती? तुम्ही जर स्वतःला धर्माचे मानत नाही, ईश्वर मानत नाही, त्याच्याशी लेनदेन नाही आमचा, तर तुम्ही ते जाळून किती वेळा जाणार? आणि ते तो मोठा समाज आहे ज्याला पाळणार आहे तो. तर ही सगळी जी गोष्ट आहे ही सगळी विनोबांनी केलेली आहे, विनोबांच्या गुरूंनी केलेली आहे. विनोबांचे 2 गुरु आहे, एक आहे स्वामी केवलानंद, दुसरे आहे महात्मा गांधी. दोघांनीही धर्मसुधारणा केल्या, दोघांनीही धर्म नाकारला नाही,
दोघांनी ईश्वर मानला, पण आपण ते सगळं आज मानण्याच्या पलीकडे गेलेलो आहोत. आपण जर म्हणजे आपल्याला असं वाटतं की भाजपला हरवलं की सगळं होऊन जाईल, असं काही एक होणार नाही आहे. हां, इंद्राय स्वा तक्षकाय स्वा, तर इंद्र तर मरणार नाही कारण तो अमरच आहे, पण त्याच्या खाली शिरलेला तक्षक देखील अमर होतो, तो काही मरत नाही. हां, ह्या भागवत धर्माच्या खाली ज्या भाजपचा जो तक्षक बसलेला आहे तो भागवत संपणार नाही आहे आणि फडणीसही संपणार नाही आहे. हा धर्म सुधारण्याची जी गोष्ट आहे ही मला वाटतं याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपल्यातला कोणी एखादा ईश्वर मानत असेल तर त्याला लगेच ठपका मारून त्याला दूर करण्याचं काही कारण नाही आहे. हां, मी उपनिषद म्हणतो सकाळी हां, आणि मी एक मंदिर सांभाळतो, त्याला माहिती आहे आलेला आहे. मला म्हणतात तू गागोद्यामध्ये मठ्यासारखा राहतो, गाई बी सांभाळतो. त्याच्यावर मी बोलेन गाईवर, मला वेळ सांगा. हां 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 तर काय सांगत होतं? हां, मी मंदिर सांभाळतो. मंदिर कुठे आहे? वाईला आहे, कोटेश्वराचं मंदिर आहे. हां, त्याची काही एक माहिती नव्हतं. मी एक विनोबांच्या वडिलांचं चरित्र लिहित होतं, म्हणून मला एक लहानसं पत्र मला सापडलं. मी विनोबांच्याकडे गेलेलो असताना त्यांचे भाऊ होते शिवाजी भावे, त्यांनी मला किल्ल्या दिला, तर मी तसं. तर त्याच्यात एक पत्र होतं त्यांच्या वडिलांना विनोबांनी लिहिलेलं. याच्यात आहे, मी ते दिलेलं आहे. तर ते पत्र असं होतं, वडिलांना विनोबांनी लिहिलेलं की तुम्ही महात्मा गांधी आणि जमनालालजींशी जे पत्रव्यवहार केलेला आहे त्यानुसार जमनालाल बजाज वाईला जाणार आहे आणि आपलं कोटेश्वर मंदिर हरिजनांना खुलं होईल. एवढ्या एका पत्रावर मला वाई माहिती नाही, मी मुंबईकर आहे. मी ते वाई पाहिलं, ते शोधलं, ते सगळं आजपर्यंत मी ते केलं. त्याला एक सामाजिक इतिहास आहे. तो आहे की ते मंदिर विनोबांच्या आजोबांनी बांधलं आणि त्या काळामध्ये ते मुस्लिम गवायाचं गाणं ठेवत होते. त्याच्यावर साने गुरुजींनी लेखही लिहिलेला आहे की विनोबाचे आजोबा कसे मुस्लिम गवायाचं गाणं ठेवत होते. विनोबांनी खुलं केलेलं, विनोबांच्या वडिलांनी खुलं केलेलं ते पहिलं देऊळ आहे वाईतलं 29 सालचं. त्याच्यानंतरचा ढोल्या गणपती आहे जो महर्षी शिंद्यांनी खुला केलेला आहे. आणि त्याच मंदिरात राहून 1916 साली विनोबांनी केवलानंदांकडे वेदाध्ययन केलं आणि गांधीजींच्या सत्याग्रह आश्रमाचा प्रचार केलेला आहे. सामाजिक इतिहास असलेला वाईतलं एकमात्र देऊळ आहे, एकमात्र त्याचं हे आहे. आता तुम्ही म्हणाल की सोडून द्या, मी म्हणतो मी सोडून देतो. मग ते कोणाच्या हातात जाणार? त्याच्यात रामाची मूर्ती आहे, ते RSS ताब्यात घेणार. म्हणजे मंदिर जाणार नाही आहे, विनोबाही जाणार आणि ते म्हणणार आम्हीच त्याचे खरे अनुयायी आहोत, आम्ही ते कसं विनोबांचं मंदिर सांभाळतो आहोत वगैरे. काल मला एकाने पोस्ट पाठवली, आपला नागपूरची सर्वोदय आश्रमात विनोबांचा पुतळा आहे. 11 तारखेला विनोबा जयंती होती आणि त्याच्यासमोर काही बॅनर घेऊन बसलेलं, त्या बॅनरवर लिहिलेलं आहे नागपूर चित्पावन संघ नागपूर. म्हणजे आता समरसता मंचाच्या फोटोमध्ये गोवळकर गुरुजी, आंबेडकर, फुले बरोबर उद्या विनोबाई दाखल झाला तर मला काही फार आश्चर्य वाटणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता मला असं वाटतं की आजची आपली लढाई ही भाजपपेक्षाही RSSची आहे. भाजपशी लढाई लढण्यासाठी आमचे काँग्रेस आणि राहुल गांधी समर्थ आहेत, ते त्याला 29 साली हरवणारच आहे. पण या भागवताचं काय करायचं आणि या भागवत धर्माचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. आपली लढाई माझ्या मते धर्माच्या मैदानात आहे आणि ती RSSची आहे असं मला वाटतं. विनोबांनी 48 साली आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की आपला शत्रू कोण आहे.
तो RSS आहे. आजपर्यंत आम्ही त्याच्याशी लढतो आहोत. आम्हाला तुम्ही मठी म्हणा, सरकारी संतांचे अनुयायी म्हणा, काही म्हणा आम्हाला, पण आम्ही त्या RSSशी लढणारे आम्ही एकमात्र आहोत. आमच्यात कोणी जॉर्ज फर्नांडिस होणार नाही एवढी खात्री आम्ही देतो. धन्यवाद. नमस्कार सर, मी हेमंत महाजन. तुम्ही फार सुंदर भाषण दिलं आहे, खूप सुंदर विचार व्यक्त केले आहे. यात तुम्ही जो त्याचा समारोप केला आहे तो किंवा आपली जी काही परिवर्तनवाद्यांचे जे काही आहे तर आपले ते धर्मसत्तेशी आपली लढाई आहे. बरोबर आहे अगदी. आणि RSS त्याची पाठराखण करत आहे. हो बरोबर. या अनुषंगाने मला असं वाटतं, एक विचार देऊ इच्छितो की धर्मसत्तेच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटनेमध्ये सर्व नागरिकांना, सर्व माणसांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहे आणि दगडामध्ये देव शोधण्यापेक्षा माणसामध्ये माणूस शोधा आणि सर्व माणसांना समान समजा, हा जो संदेश त्यात दिलेला आहे, त्या अनुषंगाने जर आपण RSSचा विरोध केला तर आपण धर्मसत्तेला आव्हान देऊ शकतो. तर आपण संविधानाची पाठराखण केली पाहिजे असं मला वाटतं. हा एक भाग झाला. आणि दुसरा एक भाग झाला की आता सध्या परिस्थितीमध्ये जे देशामधलं वातावरण आहे हे द्वेषाचं वातावरण आहे. हिंदू मुस्लिम हे जे मुख्य दोन भारताचे धर्म आहेत, समाज आहेत, यांच्यामध्ये आणि आता ख्रिश्चनामध्ये सुद्धा यांच्यामध्ये तेढ निर्माण केली जाते, विद्वेष हा पसरवला जातो. हेच आपण त्यांच्या विरुद्ध हत्यार म्हणून वापरू शकतो. आणि संविधानामध्ये कुठलाही धर्म हा मानला जात नाही. सर्व धर्मांना सारखे अधिकार आहेत आणि सर्व माणसे समान आहेत. ह्या मुद्द्यावरतीच आपण RSSचा विरोध केला तर आपण यशस्वी होऊ शकू असं मला वाटतं. याविषयी आपलं काय मत आहे? हे पहा, मी गेली 40 वर्ष एका लहानशा खेड्यात राहतो आहे. विनोबांचं जन्मगाव आहे. आणि माझ्या लक्षात आलं की आमच्या गावामध्ये काही इंडियन पिनल कोड आणि संविधान वगैरे काही चालत नाही. गावकी चालते बस. माझ्यावर देखील बहिष्कार झाले. माझ्याशी बोलेल त्याला 1,500 रुपये दंड वगैरे, कळलं का? तर संविधान आपल्याला मदतरूपच आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे, समजलं का? पण धर्माची जी गोष्ट आहे ती आपल्याला हळूहळू करतच ती नाहीशी करावी लागेल. ती जळणारी गोष्ट नाही आहे, ती झिजवून संपवण्याची गोष्ट आहे. आंबेडकरांनी देखील, डॉक्टर बाबासाहेबांनी देखील पहिल्यांदा ते म्हणायचे ना की आपल्या झोपडीवर लिहा चॉकने की मी सत्ताधारी वर्गात जाऊ इच्छितो. असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर चिवट घेऊन ज्याने सत्ता सोडली त्या गौतम बुद्धाच्या मार्गाने पुढे निघून गेले. तो चिवर घालणारा जो आंबेडकर आहे तो माझा आहे. आज केवळ कोट टायवाला आंबेडकर घेतला जातोय आणि तो केवळ सत्तेच्या अंगाने घेतला जातोय. म्हणून तर आठवले तिथे जाऊन बसलेले आहेत. चिवर घालून बसवा ना तिथे. चिवर घालून बसवतात तर ते योगीला बसवतात ते लोक. आमच्या हैदराबादच्या मुक्ती लढ्याचे कोण होते? रामानंद तीर्थ होते ना, भगवे वस्त्रधारीत होते, आमचे होते ते. त्यांचं न्यायमूर्ती चपळगावकरांनी सुंदर चरित्र लिहिलं आणि मला वाटतं आज की उद्या चपळगावकर आपला रामानंद तीर्थांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, मला वाटतं साधना करताय. तर संन्यासी कोणाकडे? खरे संन्यासी कोणाकडे? रामानंद तीर्थ आमच्याकडे. केवलानंद कोणाकडे? केलं दप्तरी कोणाकडे आहे? तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी कोणाकडे आहे? हे सगळं आमच्याकडे आहे. आमच्याकडे फार मोठी फौज आहे. पण आपण जर धर्मच नाकारायची गोष्ट करत गेलो आणि नास्तिकतेचा प्रचार करत बसलो तर आपण एकटे पडत राहू. आणि मग आपण कसे काय? ते सरांचं म्हणणं बरोबर आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो की आम्हाला कुठला गांधी हवा आहे, आम्हाला कुठला आंबेडकर हवा आहे, आम्हाला कुठला महावीर हवा आहे.
तर माझं एक गणित आहे की गांधी वजा एकादश व्रत बरोबर 0, बुद्ध आंबेडकर वजा पंचशील बरोबर 0 आणि महावीर वजा पंचयाम बरोबर 0. आम्ही हे जर महाव्रतच मानायला तयार नसू, आम्हाला आंबेडकर हवा आहे पण पंचशील नको आहे, आम्हाला गांधी हवा आहे पण एकादश व्रत जर विजय रोज म्हणत असेल तर तो लगेच का आता तो झाला, तो आपल्या जातीच्या अंगाने निघून गेलेला आहे असं बोलल्या जातं. धर्माच्या बाबतीत आपण आपल्या भूमिका चुकीचा आहे असं माझं अगदी पक्क मत आहे. धर्म राहणारे तुम्ही माना अगर नका मानू, संपूर्ण देश नाही जग देखील धर्म मानत आहे. इथे रशियाचे तुकडे झाल्याबरोबर सगळे आपल्या चर्चमध्ये आणि याच्यात जाऊ लागले, ही स्थिती आहे. ठीक आहे, मी फार याच्यावर बोल ना. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, RSSची स्थापना केव्हा झाली? स्वातंत्र्यासाठी RSSचं कर्तव्य काय? आणि तिरंगा राष्ट्रध्वज असूनही तिरंगा हा संघाच्या भूमीमध्ये का फडकवला जात नाही? 3 प्रश्न आहेत. हे भाऊ, एक लक्षात घ्या, सापाने कसं चालावं ना हे आपल्या हातात नाही, त्याचं काय करायचं हे आपल्या हातात आहे. आणि त्याचे 3 मार्ग आहे. एक तर त्याला मारून टाका, नाहीतर त्याचे दात काढा आणि त्याला खेळवा, नाहीतर हापकींमध्ये नेऊन त्या विषाचा औषध करा. हे 3च मार्ग आपल्याकडे आहे. तर त्यांनी काय करायचा हा माझा मुळातच प्रश्न नाही आहे. आम्ही ते 48 सालीच ठरवून टाकलेलं की आमचा शत्रू कोण आहे, तर त्याचं काय करायचं आहे आम्ही ठरवलेलं आहे. त्यांनी तिरंगा लावला तरी आमचा त्याच्यावर विश्वास नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्वातंत्र्य लढ्यात होतो तरी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. तर आमच्यासाठी हा प्रश्न 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचं सरकार असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणतंही रजिस्टर न करता आजपर्यंत जिवंत काँग्रेसनं का ठेवला? काँग्रेस कोणती संस्था काढतो पण रजिस्टर करावं लागते, काय झालं? नाही, ऐका तर तुम्ही, काँग्रेसने जिवंत ठेवलं नाही आहे, धर्माने जिवंत ठेवलेलं आहे. तुम्ही उद्या धर्माचा हे काढा, तुम्ही जिवंत राहाल. नाही, तुम्ही राहा ना, तुम्ही कुठलाही धर्माच्या नावावर ते जिवंत आहे. त्यांनी धर्म वजा करून भागवतांनी आपला भागवत धर्म उंचावून दाखवावा ना, शक्य नाही आहे ते. नाही, धर्माचा विषय आणि काँग्रेसचा जर तुम्ही म्हणत असाल, मी म्हणतो राष्ट्रीय सेवा संघ कोणती संस्था रजिस्टर करतो त्यावेळेस ते कायद्यानं जर ते रजिस्टर झालं नाही तर त्याला बरखास्त करण्याचा अधिकार आहे. यांनी अधिकार मी कोण विचारणार आहे, तो ते पाहतील ना. कोण? ते म्हणतील आम्हाला करायचं तर करू, रजिस्टर नाही करायचं तर नाही करू, आम्हाला झेंडा लावायचा तर लावू, नाही तर नाही लावू. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही त्यांचा विचार करणं सोडून द्या. त्यांनी काय करावा हा आपला विषयच नाही आहे, त्याच्याविषयी तुम्ही करू नका. काँग्रेसचा जेथपर्यंत प्रश्न आहे, कारण आम्ही सरकारी संतांचे लोक आहोत. तर 23 वर्ष बंगालमध्ये कोणाचं राज्य होतं आणि केरळमध्ये कोणाचं होतं, पूर्वांचलमध्ये कोणाचं राज्य होतं. जेव्हा हे जे बोलल्या जातं ना की गांधींनी सांगितलं की काँग्रेस विसर्जित करा, अरे गांधी एखाद्याला सांगतो म्हणजे ते त्या माणसाला सांगत नाही, सगळ्यांचा तरीच तो नियम होता. म्हणजे काँग्रेस विसर्जित करा म्हणजे कम्युनिस्ट ठेवा आणि समाजवादी पक्ष ठेवा असं तर म्हणत नाही आहे ना ते. सत्ता नको, आमचं ध्येय काय आहे हे तुम्हाला नीट सांगून टाकतो. विनोबांनी आमची व्याख्या केलेली आहे, अध्यात्म अधिक विज्ञान बरोबर सर्वोदय, ही आमची व्याख्या आहे. आणि शोषणरहित, शासनमुक्त, अहिंसक समाज रचना हे आमचं ध्येय आहे. शासन हीच एक हिंसक संस्था आहे, ती काँग्रेसच्या हातात जाओ, कम्युनिस्टांच्या हातात जाओ, समाजवाद्यांच्या हातात जाओ, पोलिसांच्या हातातले दंडे जाणार नाही, बंदुकी जाणार नाही. समाजवाद्यांचं आलं म्हणून काय तिथल्या पोलिसांनी
निशस्त्र मोर्चेधारांवर मारझोड केली नाही काय. शासन हीच आता हिंसक संस्था होत चाललेली आहे आणि म्हणून अहिंसक समाजरचनेकडे लोक म्हणतात ते केव्हा होणार हो तुमचे समाजरचना. 100 वर्षापूर्वी तुम्हाला कोणी सांगितलं असतं की राजा नसताना देश चालेल तर तुम्ही कबूल केलं असतं काय. अरे पण झालं ना तसं. राजाशिवाय जग चालू लागलं, देश चालू लागला. शासनाशिवाय देखील देश चालेल असे व्यवस्थेचा प्रयत्न तर करा ना. हे केलं पाहिजे. ही नुसती आपले टपली मारून निघून जाण्याची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की RSSने काय करायचं याच्याशी माझा काय संबंध नाही हो. त्यांना मारून टाकायचं आहे आम्हाला. त्याचं काय करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. त्यांचा विषय माझ्यासाठी अगदीच गौण आहे. हां बोला. विनोबाजी आम्हाला माफ करा. हां आचार्य विनोबा भावे यांचा पुतळा आपल्या कोल्हापुरातील तपोवन परिसरात होता. बरं. काही वर्षे झाली त्या ठिकाणी फक्त चौथाराच आहे. पुतळा काढून ठेवला. चोरीस गेला की अन्य काही पुतळ्या बाबतीत झाले हे माहीत नाही. अन्य कोणत्याही राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याबाबत असं झालं असतं तर कल्पना करा काय काय झालं असतं. या पिढीला विनोबाचा पुतळा असला काय नसला काय, विनोबा भावे म्हणजे कोण, ते काय करत होते, त्यांची भूदान चळवळ काय होती हे माहीत नाही. आणि राजकीय पक्षांना इकडून तिकडून इकडे अगदी सहज जाणाऱ्या, ज्याचे वारे जोरात आहेत त्याचा झेंडा नाचवणाऱ्या कार्यकर्त्यांना, पुढाऱ्यांना तर हे पक्क माहीत आहे की विनोबा हे नाव वापरून मतं मिळणार नाहीत. आणि आता ताकद फक्त पाकिटाची असणार आहे. माहितीसाठी हा पुतळा कोल्हापूर कळंबा रस्त्यावर असलेल्या तपोवनात होता. राजश्री शाहू महाराजांनी ही जागा विद्यापीठ संस्थेला दिली. खुद्द महात्मा गांधीजी आले होते. सूतकथाई कक्षाचे त्या ठिकाणी उद्घाटन झालं होतं. तर तुमचा प्रश्न काय. विनोबा भावेंच्या पुतळ्याचं काय करायचं. त्या ठिकाणी पुतळा असणं गरजेचं होतं. तर ते ह्या ज्या लोकांनी पुतळा काढलेला आहे त्या ठिकाणी आपण काहीतरी करून ते पुतळा जिथं आहे तिथं त्या पुतळ्याचं. तर तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो. विनोबांचं एक मधुकर नावाचं सुंदर पुस्तक आहे. ते तुम्ही याने आता जे कृष्ण भक्तीचा रोग वगैरे उल्लेख केला ते वाचून सर्वोदयामध्ये खूप लोक आलेले आहे. पु ल देशपांड्यांनी त्याच्यावर लेख लिहिलेला आहे. खांडेकरांनी लिहिलेला आहे. आता एकही साहित्यिक नाही ज्याने मधुकरवर. त्याच्यात एक लेख आहे सिकंदरवर. तर त्याने एक बगीचा विनोबांनी लिहिलेला लेख सांगतो आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे पुतळे होते आणि तो सगळ्यांना दाखवत होता जो कोण पाहुणा आलेला दुसरा राजा की हा याचा पुतळा आहे, तो त्याचा पुतळा आहे, याचा पुतळा आहे. तर शेवटी त्या पाहुण्या राजाने त्याला विचारलं की मग तुमचा पुतळा का नाही. तर सिकंदर म्हणाला की माझा पुतळा लागल्यावर कोणीतरी म्हणावं की हा कोणाचा आहे, त्यापेक्षा न लागलेला बरा. तर पुतळे खूप झाले. एकदा आमचे जयकर गेलेले फिल्म फाउंडेशनचे आणि ते विनोबांकडे गेले. तर विनोबा म्हणाले की 2च लोक शहाणे निघाले. एक आहे मोहम्मद पैगंबर आणि दुसरी माझी आई, कारण त्यांचे फोटोच नाही आहे म्हणे. तुम्ही विचार करा पैगंबराचा पुतळा असता तर काय झालं असतं. तर पैगंबरांचे आमच्यावर खूप मोठे उपकारच आहे की त्यांचे पुतळे नाही आहे. तर विनोबांचा पुतळा नाही हे चांगलंच आहे.